नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय गवाणकरांच्या अस्सल घरगुती मच्छी मसाल्यापासून। यासाठी आपण घेणार आहोत अर्धा चमचा स्पेशल मच्छी फ्राय मसाला, थोडीशी आल्या लसणीची पेस्ट आणि थोडा कोकम आगळ। मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं थिक झाल्यास त्यामध्ये पाणी ओतायचं आहे। यामध्ये अजून कुठलाही इन्ग्रेडियंट्स वापरायची गरज नाही, कारण मसाल्यामध्ये सगळं वापरलेलं आहे। सुरमईला दोन्ही बाजूने छान मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि हे 15 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर कव्हरिंगसाठी आपल्याला 1 चमचा रवा व अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये थोडा मच्छी मसाला, थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण सुरमईला लावून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने छान कव्हरिंग होईल असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एका तव्यामध्ये तेल टाकून सुरमई फ्राय करण्यासाठी टाकायची आहे। छान कुरकुरीत होईपर्यंत सुरमई भाजून घ्यायची आहे। तयार झाली आहे झमझमीत, चणचणीत, तोंडाला पाणी सुटणारी अशी सुरमई फ्राय। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि गवाणकर मच्छी मसाला नक्की वापरून बघा। धन्यवाद।